हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, स्वभाव अशी गोष्ट आहे जो एखाद्या व्यक्तीला सर्वांचा प्रिय बनविते. कितीही लोकांपासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन असते. मैत्रिणींनो, जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून दूर सांभाळूनच राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. तर मैत्रिणींनो, याच अशा सुंदर विचारांपासून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आज मी आपल्याला दाखविणार आहे घरच्या दह्यापासून आपण छान अशी लस्सी कशी करू शकतो ते. तर तुम्ही बघितलंच आहे की घरी लावलेलं दही घेतलेलं आहे मी आणि मस्त एका भांड्यामध्ये छान रवीने घुसळून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही आवडत असेल त्या प्रमाणामध्ये साखर टाका. मैत्रिणींनो, मी आपल्याला या लस्सीचं प्रमाण सांगत आहे. तर अर्धा लिटर मी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि छान रवीने घुसळून घेतलेलं आहे. छान 2 मोठे ग्लास घेतले आहेत. त्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि अशी 2 मोठे ग्लास अशी लस्सी तयार केलेली आहे. तर ही लस्सी क्रीमी होण्यासाठी मी यामध्ये बर्फसुद्धा टाकलेला आहे आणि आपली दुधावरची जी ताजी साय असते ती टाकलेली आहे. त्यामुळे एकदम अशी क्रीमी प्लेन अशी लस्सी तयार झालेली आहे. पावसाळा सुरू झालेला आहे तरी पाऊस येण्याचं नाव नाही आहे. तर अशा या गरमीमध्ये तुम्ही ही लस्सी अवश्य करून बघा. खूप छान असा थंडावा देणारी ही लस्सी आहे. तर एकदा अवश्य करून बघा. आणि हे आहे आमचं वरचं टेरेस गार्डन. तर इथे आम्ही लाईट्स असं फिटिंग करून घेत आहोत, जेणेकरून रात्री काही फंक्शन वगैरे राहिले तर म्हणजे उजेडाची आवश्यकता असतेच आपल्याला. तर त्यासाठी आम्ही हे लाईट फिट करून घेत आहोत. तर बघा, 2 साईडला 2 असे मागल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखविलं होतं की आम्ही आता आज गेट लावणार आहोत. परंतु त्यांनी लावलं गेट आणि त्या गेटला पॉलिशच व्हायचं होतं. मग दुसऱ्या दिवशी परत पॉलिशवाला आला, त्यांनी पॉलिश केलं आणि त्यानंतर आम्ही गेट बसवलं. पॉलिश केल्याने काय होते की गेटला म्हणजे त्या स्टीलला एक अशी चकाकी येते, शायनिंग येते. त्यामुळे ते पॉलिशचं काम बाकी होतं आणि म्हणून आमचं गेट लावायचं राहिलं त्या दिवशी. आता आम्ही गेट लावून घेणार आहोत आणि मग तुम्हाला मी दाखवते की किती सुंदर असं लूक आलेलं आहे घराला. हे बघा, आता हे पॉलिश वगैरे करून सगळं तयार झालं गेट आणि आता लावून घेतलेलं आहे. हे आतमधून मी आपल्याला दाखवित आहे आणि आता मी आपल्याला बाहेरूनसुद्धा दाखविणार आहे की बाहेरून कसं दिसत आहे. तर बघा, किती छान असं शायनिंग आलेलं आहे गेटला, मस्त चमकत आहे. आणि इथे बघा, हे वरती सोफ्याचं कामसुद्धा आता भरपूर झालेलं आहे. ते स्प्रिंग लावत आहे तिथे, त्यानंतर त्याच्यावरती फोम लावेल, मग कापड लावेल, अशी प्रोसेस आहे. त्यानंतर कुठे सोफा आपला तयार होईल. तर ते सगळं काम सुरू आहे. तर हे बघा, अशी नेवार लावून घेतली यांनी आता या सोफ्याला आणि म्हणजे सोफ्याला म्हणजे सोफ्याची बॉडी तयार करत आहे हे लोक आता. तर त्यावरती आता हे असं एक वेगळं ज्यूटचं कापड असते, ते कापड याच्यामध्ये फिट करणार आहेत. सगळं ते त्यांचं स्टेपलर असते मोठं आणि काही खिळे त्यांनी असं ठोकून घेतलेलं आहे. आणि आता हे आम्ही कापड सिलेक्ट केलं होतं. त्या दिवशी मी आपल्याला दाखविलं नव्हतं कारण ते अवेलेबल नव्हतं तिथे. आम्ही कॅटलॉगमधून सिलेक्ट केलेलं होतं. तर बघा, हे कापड आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवेल की सोफा किती कंप्लीट झालेला आहे ते. त्यानंतर रात्री आम्ही मस्त अशी अंडा भुर्जीची भाजी केली होती.
तर एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे, कोणीही करू शकतं. मी कढईमध्ये तेल टाकलं आणि भरपूर असा कांदा चिरून घेतला होता बारीक. राई जिऱ्याची फोडणी टाकली, कांदा टाकला, त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मस्त असं हलवून घेतलं, शिजवून घेतलं ते पूर्ण कांदा असं सोनेरी कलर येईपर्यंत. आणि त्यामध्ये घरी असलेले सगळ्यांकडेच असतात ते हे बेसिक मसाले ते टाकलेले आहे. हळद, तिखट, धना पावडर, थोडं गरम मसाला आणि मीठ. बस इतक्या याच्यातच ही भाजी होऊन जाते. आणि अंडे फोडून टाकले. तर ही अंडा भुर्जी इतकी मस्त लागते. जर तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता, त्यानंतर साधी पोळी सोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि जर मुलांना या भाजीचा रोल करून दिला, थोडंसं सॉसेस लावले तुम्ही पोळीला आणि मध्ये ही भाजी टाकली आणि रोल करून दिला, तरी एक नंबर वाटते ही भाजी. आणि टिफिनसाठी पण मुलांना खूप चांगली आहे ही, आवडीने खातात मुलं. तर बघा ही मस्त अशी तयार झालेली आहे अंडा भुर्जी. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी राहा. आणि माझ्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ बघत राहा.